तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहे नूडल्स। आपण बाहेर 70-80 रुपये प्लेट घेऊन खातो, तेच नूडल्स आपण घरी बनवू शकतो आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला नूडल्स। त्यासाठी मी काय काय भाज्या घेतलेल्या आहे तेच तुम्हाला दाखवते आणि एक स्पेशल मसाला घेतलेला आहे मी नूडल्सला परफेक्ट गाड्यावरची स्वाद आणण्यासाठी। तो मसाला आपल्याला कुठल्याही किराणा मालच्या दुकानात भेटून जातो। तो मसाला टाकून परफेक्ट गाड्यावरची चव त्या नूडल्सला येते। तर चला मग कोणत्या मी भाज्या घेतलाय, कोणता तो मसाला आहे तुम्हाला ते दाखवते। नूडल्स बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथं मी मोठ्या पातेल्यात पाणी भरून घेतलेलं आहे। पाणी गॅसवर तापवून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। सर्व नूडल्सला मीठ छान लागलं पाहिजे, त्यासाठी मीठ टाकून पाणी चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला यात नूडल्स टाकायचे आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही कंपनीचे नूडल्स घेऊ शकता। हे नूडल्स आपल्याला पूर्णपणे पाण्यात टाकून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपले नूडल्स 5 ते 7 मिनिटात शिजून जातात। ओव्हर कुक नाही झाले पाहिजे नूडल्स, त्यामुळे त्यांना आधीमध्ये थोडं ढवलत राहायचं आणि मिक्स करत राहायचं चिमट्याच्या साहाय्याने। त्याच्यामुळे आपले नूडल्स छान शिजले जातात आणि ओव्हर कुक नाही होत। 4 ते 5 मिनिटात आपले नूडल्स 70 ते 80% शिजलेले आहे। आता आपल्याला त्यांना गरम पाण्यातून काढून घ्यायचे आहे, कारण गरम पाण्यात असल्यामुळे त्यांचे कुकिंग प्रोसेस चालू असते आणि आपले मग नूडल्स जास्त ओव्हर कुक शिजले जातात। 70-80% आपले हे नूडल्स शिजलेले आहे। आता आपल्याला यांना काढून घ्यायचं आहे गरम पाण्यातून आणि थंड पाण्याने धुवून पूर्ण स्टार्च याचा काढून घ्यायचा आहे। बघा आपले नूडल्स छान असे शिजलेले आहे। इथं आता मी एक चाळण ठेवून घेतली आहे, त्यात सर्व नूडल्स आपल्याला ओतून घ्यायचे आहे। पूर्ण गरम पाणी काढून घ्यायचं आहे त्यातलं आणि मग त्यावर असं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यामुळं नूडल्सचा एकमेकांना चिटकले नाही जात आणि त्यांची कुकिंग प्रोसेस थांबती, ते जास्त ओव्हर कुक नाही बनत। त्यामुळं आपल्याला यात असं थंड पाणी ओतून घ्यायचं आहे। आता यांचा पूर्ण स्टार्च नाही निघलेला आहे, म्हणून एका परातीत मी पूर्ण नूडल्स ओतून घेतलेले आहे आणि आता त्यात आणखी पाणी टाकून त्यांचा पूर्ण स्टार्च काढून घेणार आहे आणि एका चाळणीत ठेवून थंड करून घेणार आहे। नूडल्स छान धुवून थंड करून झाल्यानंतर त्यात थोडंसं तेल टाकून आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। नूडल्स बनवण्यासाठी इथं मी हिरवी शिमला मिरची आणि पिवळी शिमला मिरची घेतलेली आहे। त्यानंतर घेतलाय मी अद्रक, कांदे, हिरवी मिरची आणि 2 लसणाच्या गाठा आणि पातीचा हिरवा कांदा घेतलेला आहे। इथं नूडल्सचा पूर्ण स्टार्च काढून त्यात मग मी तेल ओतून घेतलं। तेल ओतून चांगले मिक्स केल्यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकले नाही जात आणि चांगले आपले नूडल्स सुटसुटीत बनतात। तेल मिक्स करून सने आपल्याला 20 मिनिटं थंड करून घ्यायचे आहे नूडल्स, त्यामुळे नूडल्स खूप छान पद्धतीने बनले जातात। आपल्याला आहे किसून घेतलेला अद्रक आणि लसणाच्या 10 ते 12 पाकल्या बारीक काप करून घेतलेल्या आहे आणि घेतलाय हिरवी मिरची पण बारीक कापून घेतलेली। हिरवी मिरची घेतलेली आहे, शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चॉप करून। त्यानंतर हे घेतलं आहे आपलं ऑरेंजवालं गाजर बारीक चॉप करून। त्यानंतर घेतली आहे ही पिवळी शिमला मिरची। इथं घेतलेली आहे आपली पत्ता गोबी बारीक चॉप करून आणि हा घेतला आहे सोया सॉस आणि हा रेड चिली सॉस घेतलेला आहे। इथं घेतलं आहे नूडल्ससाठी कांदा आणि ही कांद्याची हिरवी पात। नूडल्सची सर्व तयारी झालेली आहे। आता आपण नूडल्स बनवायला सुरुवात करू। ही ठेवली आहे मी गॅसवर कढई। चला आता तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। इथं गॅसवर मी एक कढई ठेवून घेतली आणि त्यात 2-2.5 पळ्या तेल टाकलं। तेल चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग त्यात चॉप केलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेतली आणि छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर आपण कापून घेतलेल्या सर्व
भाज्या यात टाकून घ्यायच्या आहे. पत्तागोबी, हिरवी शिमला मिरची, गाजर, पिवळी शिमला मिरची आणि त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि आपल्याला भाज्या जास्त परतून नाही घ्यायच्या आहे, फक्त त्यांचा कच्चा वास निघेपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहे. 2 ते 3 मिनटात आपल्या भाज्या परतून होत्यात. हाय फ्लेमवर सर्व भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहे. भाज्या परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला नूडल्स ओतून घ्यायचं आहे. नूडल्स टाकल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे चायनीज सॉस सर्व. नंतर आपल्याला त्यात रेड चिली सॉस, सोया सॉस आणि टमाटर केचप पण टाकून घ्यायचं आहे. सर्व भाज्या व्यवस्थित टाकून झाल्यानंतर छान आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे आपला सिक्रेट मसाला म्हणजेच पास्ता मसाला टाकून घ्यायचा आहे. यात पास्ता मसाला पण टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर त्यावर आपल्याला वरतून भुरभुरायचे आहे कांद्याची पात, म्हणजेच आपले नूडल्स तयार झालेले आहे. पास्ता मसाला टाकल्याने पूर्ण गाड्यावर भेटतात तसा आपल्याला नूडल्सचा स्वाद परफेक्ट लागतो आणि इतके छान अप्रतिम बनतात आपले नूडल्स की आपण गाड्यावरचे पण विसरून जाल, इतके छान बनतात. तुम्ही पण एकदा माझ्या म्हणण्यानुसार हा पास्ता मसाला टाकून बघा आणि बस आपले नूडल्स तयार झाले खाण्यासाठी. कशी वाटली तुम्हाला नूडल्सची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नूडल्स इतके छान बनले होते की माझ्याकडून थांबवलं नाही गेलं. मी घेतला आणि डायरेक्ट एवढा मोठा घास तोंडात टाकून घेतला. मला हसू नका बरं का. जसं आपण गाड्यावर बाहेर विकत घेतो ना तसेच बनलेलं आहे. एक नंबर ऐसा लग रहा है जैसे कि एकदम बाहर से लाए. गाइस एक नंबर लग रहे ये नूडल्स. मम्मी ने पापा बनाते थे, 1-2 बार पापा ने बनाए, आज मम्मी ने बनाया तो और अच्छी लग रही है. अरे वाह, चांगले लगे. बहुत एक अच्छे, नंबर. पूरे वो रेस्टोरेंट जैसे. मग आता स्टडी करणार ना. हाँ. कशी वाटली तुम्हाला नूडल्सची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.